खबर अकोला से है, जहां मूर्तिजापुर शहर के पास हरपुर रोड पर सरसों जवारन के क्षेत्र में बताया गया कि सुबह 8 बजे से शाम 5 बजे तक सुबह 5वें स्थान पर दो समूहों को एक तूफान से मारा गया था। घटना में एक 19 वर्ष के युवा मारे गए, जबकि दो अन्य विवाद में गंभीर रूप से घायल हुए। पुलिस प्रशासन ने सूचित किया। धनराज सबकाल की रिपोर्ट। मूर्तिजापूर परिक्षेत्रामध्ये जी हत्या झालेली आहे, काय सांगाल त्याच्यामध्ये? काय कशी घटना होती नेमकी? आज सकाळी 6 वाजताच्या सुमारास मूर्तिजापूर जवळील शिरसो गायरान इथे एक पारधी वस्ती आहे. आपसात चुलत भावांमध्येच काहीतरी घरगुती कारणावरून त्यांच्यात वाद झाले आणि एकमेकांना त्यांनी कुऱ्हाडी, काठ्या, दगडगोटे याच्याने मारहाण केली. त्याच्यामध्ये सूरज चंदू भोसले नावाचा एक 19 वर्षाचा मुलगा, त्याला डोक्याला कुऱ्हाडीचे 2 घाव आहेत. त्या कुऱ्हाडीच्या घावामुळे, त्या जखमांमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याला सरकारी दवाखाना मूर्तिजापूर येथे आणलेला आहे आणि त्याचे वडील आणि भाऊ हे पण जखमी आहेत. त्यांना अकोल्याच्या सरकारी दवाखान्यामध्ये इलाजासाठी नेलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे 4 प्रमुख आरोपी आहेत ते आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. सध्या ते आमच्या पोलीस स्टेशनला बसवलेले आहेत. FIR करणं चालू आहे आणि याचं पोस्टमॉर्टम आणि विधी झाल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येईल. किती लोक जखमी आहेत त्यामध्ये? याच्यामध्ये 3 जण जखमी आहेत. एक जो मयत झालेला आहे सूरज चंदू भोसले, याचे वडील, त्याचा भाऊ आणि याची आई, 3 जखमी आणि हा मयत झालेला आहे. सर, याच परिसरामध्ये काही शस्त्र पण सापडले असं सांगितलं जातं याच प्रकरणामध्ये? हा, याच्यामध्ये कुऱ्हाडीने तो मार लागलेला आहे. तो कुऱ्हाडी जप्त केलेली आहे. त्यानंतर काठी, पाईप आणि काय म्हणतात त्याला, कुदळ, कुपळ, एवढ्या वस्तू जप्त केलेल्या आहेत. घटनेचं नेमकं कारण समोर आलं आहे? व्यवस्थित अजून कारण समोर आलेलं नाही, पण घरगुती वाद एवढं कळालेलं आहे.